ओके, आपण याआधी जे बघितलं दोन मॅग्नेटिक पॅरामीटर बघितले. एक पाहिलं आपण परमिएबिलिटी आणि दुसरं पाहिलं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आता बघा नेक्स्ट जो पॅरामीटर आपला नेक्स्ट पॅरामीटर आहे मॅग्नेटायझेशन. आता मॅग्नेटायझेशन आहे काय हे जर बघायचं असेल तर यासाठी एक छोटंसं एक्झाम्पल घेऊ आपण आणि त्यानंतर त्या एक्झाम्पल वरनं याला डिफाइन करू आणि याच्या ज्या दोन डेफिनेशन आहेत त्या दोन डेफिनेशन्स बघू. आता मी म्हणतो की मी काय माझ्याकडे ना एक मॅग्नेट आहे ज्याला दोन पोल आहे, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. ओके, आता आपल्याला माहिती आहे की कुठलाही जर मॅग्नेट असेल तर याची मॅग्नेटिक फील्ड राहते. मी म्हणतो इनिशियली याची काही मॅग्नेटिक फील्ड होती. ही याची मॅग्नेटिक फील्ड होती. आता बघा काय झालं. आता मी काय करतो की याच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये एक सॉलिड प्लेस करतो. याची एक मॅग्नेटिक फील्ड होती. या मॅग्नेटिक फील्ड मध्ये एक सॉलिड मॅग्नेटिक मटेरियल प्लेस करतो. पहा काय होते मॅग्नेटायझेशन नक्की काय असते हे एकदा बघू. आता काल जे डिस्कस केलं होतं आपण की मॅग्नेटिझम साठी रिस्पॉन्सिबल क्वांटिटीज ज्या होत्या त्या होत्या एक इलेक्ट्रॉन स्पिन मोशन होता. सेकंड या ठिकाणी आपण पाहिलं होतं इलेक्ट्रॉन ऑर्बिटल मोशन आणि थर्ड आपण पाहिलं होतं या ठिकाणी इथे होता तुमचा न्यूक्लियस मोशन होता. या ठिकाणी काय तर न्यूक्लियसचं मोशन हे काय आहे. या तीन क्वांटिटीज काय होत्या रिस्पॉन्सिबल होत्या मॅग्नेटिझम साठी तुम्हाला पाहिजे डायपोल्स. तुम्हाला काय पाहिजे डायपोल्स. एखादा कुठलाही मॅग्नेटिक मटेरियल पाहत असेल याच्यामध्ये डायपोल्स हे प्रेझेंट असतात. फक्त काय असतात की जर मी एखादा मटेरियल घेतो, हा एक मटेरियल, हा म्हटलं आयरन सगळ्यांना माहिती आहे की आयरन इज अ मॅग्नेटिक मटेरियल. आपण पाहतो मॅग्नेटिक मटेरियल काय की ज्याला मॅग्नेटिक फील्ड मध्ये नेला तर तो काय करते त्याच्या फील्डला काय करते इथे तो काय करते त्याला रिडिस्ट्रीब्यूट करते, त्याला चेंज करते. चेंज कसा करते आयदर बाय अट्रॅक्शन ऑर बाय रिपल्शन करणार आहे. जर नॉर्थ पोल समोर नॉर्थ पोल आला तर हे काय करतात एकमेकांच्या फील्डला कमी करतात आणि हे काय होतात रिपेल्ड होतात. आणि हे जर एकाच डायरेक्शनने असेल तर काय होतात अट्रॅक्ट होतात. पण जर आयरनची गोष्ट केली तर आयरन जवळ इनिशियली कुठलेच पोल्स नसतात. इनिशियली त्याच्याजवळ मॅग्नेटिझम नाही आहे. मी जर एक अज्यूम घेत असेल हा आयरनचा पीस आहे, हा अज्यूम करतो आयरनचा पीस आहे. मला एक सांगा की आयरन पीस जो आता मॅग्नेटिझम आहे का नाही. याला मॅग्नेटिझम देता येते. मॅग्नेटिझम द्यायचे वे कोणते आहे. एक तर तुम्ही काय करा त्याला परमनंट मॅग्नेट सोबत अटॅच करून ठेवून द्या. काही दिवस याला अटॅच करा, याच्याजवळ मॅग्नेटिझम येऊन जाणार सोबत. जर असं तर तुम्ही पाहिलं या ठिकाणी असं म्हणता तुम्ही की तुम्ही काय याच्या सराउंड मध्ये काय करता वायर बाउंड करता आणि करंट फ्लो करता तर हा बनून जाते इलेक्ट्रोमॅग्नेट. आपल्याकडे काय असे काही वेज आहे ज्यांनी काय करतो आपण याला मॅग्नेटाइज करतो. पण मॅग्नेटायझेशन साठी रिस्पॉन्सिबल ते हे होते. आता याच्यामध्ये जे आहे याच्यामध्ये डायपोल राहतात. कशामध्ये आयरन मध्ये काय आहे आयरन मध्ये डायपोल्स ऑलरेडी प्रेझेंट असतात. डायपोल आपण दाखवतो एरोने आपण म्हटलं होतं जे एरोने शो करतो आहे तर एरो काय आहे एरो पॉइंट करते टुवर्ड द नॉर्थ. एरो जो आहे पॉइंट करते टुवर्ड द नॉर्थ. डायपोल मोमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. मी म्हणतो की इथे डायपोल आहे का इथे एक डायपोल आहे हे जे आहे हे सगळेच्या सगळे डायपोल्स ऑलरेडी प्रेझेंट. ठीक आहे, सगळे रैंडम डायरेक्शन में है. तो नेट मैग्नेटिक फील्ड और नेट मैग्नेटिज्म इज इक्वल टू किती आहे 0. किती आहे नेट मैग्नेटिज्म किती आहे 0 आहे. याच्या डायपोल्स आहे पण ओरिएंटेशन नाही आहे. ओरिएंटेशन जर नाही आहे तर येता नॉर्थ पोल हे इकडे एकमेकांना कॅन्सल करून राहिले आणि नेट मैग्नेटिज्म किती केलं याने 0 केलं. जर एक आयरनचा जर पीस मी जर ठेवत असेल तर त्याच्याजवळ मॅग्नेटिझम नाही राहत. तो मॅग्नेट केव्हा बनते जेव्हा तुम्ही काय करता याच्याजवळ तुम्ही आणता मॅग्नेट. जसं आणता हा काय होते अट्रॅक्ट होते. जसा तुम्ही मॅग्नेट नेला तुमच्या आयरन पीस जवळ एखाद्या कॉइल जवळ तर हा काय होते अट्रॅक्ट होते. अट्रॅक्शन आणि रिपल्शन प्रॉपर्टी मॅग्नेटिक पोल्सची. म्हणजे याच्यात कुठेतरी मॅग्नेटिक पोल्स बनला
याच्यात काय झालं, याच्यात मॅग्नेटिक पोल आला. मॅग्नेटिक पोल आला म्हणजे काय झालं, इथे झालं मॅग्नेटायझेशन. इथे काय झालं, मॅग्नेटायझेशन. हा पण एक पॅरामीटर आहे ज्याच्या बेसिसवर आपण मॅग्नेटिक मटेरियलला कॅटेगराइज करतो. हा पण एक पॅरामीटर आहे ज्याच्या बेसिसवर काय करतो, मॅग्नेटिक मटेरियलला कॅटेगराइज करतो. तर या ठिकाणी बघा काय झालं. आता जसं मी इथे ठेवलं, ह्याच्यामध्ये असं होतं, हे जे डायपोल होते, जसं याला मॅग्नेटिक फील्ड मध्ये आणलं, मला एक सांगा मॅग्नेटिक फील्ड मध्ये मी जर याचा जर एरो दाखवत असेल तर याचा एरो कुठे दाखवतो, हा एरो दाखवतो इकडे, एरो दाखवतो इकडे. आता हा काय करते, इथे काय करते, याच्या जसं मॅग्नेटिक फील्ड मध्ये येते, हा याच्यावर करते फोर्स अप्लाय. कशावर, या सॉलिड वर. हा सॉलिड कोणता आहे, हा मी म्हटलं आयरनचा पीस आहे ज्याच्यामध्ये डायपोल्स आहे जे सध्या रॅन्डमली ओरिएंटेड आहे, याच्यावर म्हणून आपण त्याला पोल्स दाखवलेले. आता हा काय करते याच्यावर फोर्स अपियर करते. कोणता फोर्स, आपण एक या ठिकाणी जे आहे पाहिलं होता एच काय आहे, एच आहे इंटेन्सिटी. एच काय आहे इंटेन्सिटी, और याला आपण स्ट्रेंथ म्हटलं होतं, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. आणि हे काय राहते, हे म्हटलं होतं, हे राहते आपलं इनपुट. हे काय राहते, आपला काय राहते, नेहमी काय राहते, इनपुट राहते. कशाचं, मॅग्नेटिक फील्डचे इनपुट काय आहे, मॅग्नेटिक फील्डचे इनपुट आहे इंटेन्सिटी. आहे इंटेन्सिटी इनपुट आहे. मी काय म्हटलं की हा ना, याला एच ला एक आणखीन एक नाव आहे, याला ना एच ला आपण म्हणत असतो मॅग्नेटायझिंग फोर्स. याला ना आपण मॅग्नेटायझिंग फोर्स. हे बघा, मॅग्नेट मोटिव्ह फोर्स वेगळा, एमएमएफ वेगळा. एमएमएफ टोटली डिफरंट, मॅग्नेटायझिंग फोर्स टोटली डिफरंट. मला एक सांगा, एच ची जेव्हा डेफिनेशन पाहिजे होती, एच ची डेफिनेशन काय होती, एच ची डेफिनेशन होती फोर्स पर एम होता. इथे काय होता, हे होता न्यूटन पर वेबर. और याला आपण म्हटलं होतं, हा काय होता तुमचा, याचं युनिट पाहिलं होतं एम्पियर टर्न पर मीटर. याचं युनिट काय होतं, एम्पियर टर्न पर मीटर. आता मला सांगा, म्हणजे हा काय आहे, तुम्ही काय इथे मॅग्नेट ठेवला, हा मॅग्नेट मध्ये मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय करताय तुम्ही, एक सॉलिड ठेवताय, तर हा याच्यावर काय देते, मॅग्नेटायझिंग फोर्स देते. मला एक सांगा, तर फोर्स या डायरेक्शनचा, फोर्स या डायरेक्शनचा आहे, तर डिस्प्लेसमेंट याच डायरेक्शनची असणार आहे. डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, याच डायरेक्शनची असणार आहे. याच्यामध्ये जे डायपोल्स होते ते काय झाले, ओरिएंट झाले एका डायरेक्शन. पहा, पहिले कसे होते, रॅन्डमली ओरिएंटेड. पहिले कसे होते, रॅन्डमली ओरिएंटेड. और हे जर समजत नसेल तर एक एक्झाम्पल साधं घ्यायचं, की मला एक सांगा, जर मी एखाद्या मॅग्नेट जवळ एखादा जर आयरनचा पीस ठेवला, तर आयरनचा पीस का अट्रॅक्ट होते. अट्रॅक्ट साठी या ठिकाणी बनायला पाहिजे, या ठिकाणी बनायला पाहिजे साऊथ पोल, या ठिकाणी काय बनायला पाहिजे नॉर्थ पोल. तेव्हा इथे काय होणार आहे, अट्रॅक्ट होणार आहे. तेव्हाच काय होणार आहे, या ठिकाणी काय होणार आहे, अट्रॅक्ट होणार आहे. अट्रॅक्शन अँड रिपल्शन हे नेहमी कशामध्ये होत असते, अट्रॅक्शन अँड रिपल्शन नेहमी होत असते तुमचा पोल्स मध्ये. इथे क्रिएट झाला एस पोल, इथे झाला एन पोल. आपल्याला माहिती आहे एरो दाखवतोय, बघा याच्याकडे एरो दाखवतोय, एस टू एन एरो दाखवतोय, एस टू एन एरो दाखवतोय. म्हणजे आता काय झालं, पहिल्यांदा एक मॅग्नेटिक फील्ड होती. पहिल्यांदा इनिशियली काय होती, पहा इनिशियली एकच मॅग्नेटिक फील्ड होती, एक डेन्सिटी होती, त्याला म्हणतो मी B0. त्याला काय तुम्ही B0 हे याच्या आतमध्ये चेक करू राहिले. मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे याच्या आतमध्ये चेक केले, हा आला B0, आलाय B0. मला एक सांगा, मी काय करतोय आहे, मी आता याचे जर पाहतो ते याचे जे आहे याचे पण पोल्स काय झाले, ओरिएंट झाले. यांनी स्वतःची पण मॅग्नेटिक फील्ड बनवली. यांनी काय केली, स्वतःची मॅग्नेटिक फील्ड बनवली. याला म्हणतो मी B सॉलिड. हा होता ना, आपण सॉलिड घेतला ना, सॉलिड घेतला तर याची पण मॅग्नेटिक फील्ड आली, मॅग्नेटिक फील्ड आली तर याची डेन्सिटी पण येणार. तर हा काय झाला, B सॉलिड. पहा काय झालं, पहिल्यांदा अशी होती मॅग्नेटिक फील्ड, आता रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड पहा काय झालं, इथे काय झालं, डिस्ट्रीब्यूशन झालं कशाचं, मॅग्नेटिक फ्लक्स और मॅग्नेटिक फील्ड्स. हे काय झालं, इथे काय झालं, डिस्ट्रीब्यूशन झालं. हे बघा, मॅग्नेट त्याची मॅग्नेटिक फील्ड काय करते, नेहमी काय करते, इन्क्रीज करते. मला एक सांगा, आता हे काय होणार आहे, हे काय होणार आहे, अट्रॅक्ट. हे काय होणार आहे, अट्रॅक्ट होणार आहे. पण मी फक्त या सिच्युएशनवर पाहतोय की हे नक्की झालं काय. मला ऍक्च्युअली टर्म पाहिजे मॅग्नेटायझेशन. इथे काय झालं, जसं तुम्ही एक सॉलिड घेतला,
इथे एक सॉलिड घेतला, त्याच्याजवळ काय केलं, मॅग्नेट जर नेला तर मॅग्नेट नेला तर काय होते, या ठिकाणी काय होते, यांच्यामध्ये ना फोर्स ऑफ अट्रॅक्शन येते. फोर्स ऑफ अट्रॅक्शन साठी रिस्पॉन्सिबल काय आहे, तुम्हाला काय नॉर्थ पोलच्या समोर काय साऊथ पोल, तेव्हाच काय होणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन येणार आहे. तेव्हाच काय येणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय आहे या ठिकाणी येणार आहे. याचा मीनिंग काय झाला, जसं याला ठेवलं तर या सॉलिडने काय केलं, याची मॅग्नेटिक फील्ड रिडिस्ट्रीब्यूट केली आणि हा स्वतः काय झाला, मॅग्नेटाइज झाला. इथे काय झालं, मॅग्नेटायझेशन झालं. मॅग्नेटायझेशन झालं म्हणजे नक्की काय झालं की याच्यातले जे डायपोल्स होते, डायपोल म्हणजे काय, एक छोटावाला करंट लूप आपण घेतला होता, आठवते का? मी म्हटलं होतं की एक ऍटम आहे, या ऍटमच्या सराउंडिंग मध्ये काय आहे, तुमचे काय आहे, इलेक्ट्रॉन फ्लो होतात. मी म्हटलं होतं की जर असं जर झालं इथे दोन इलेक्ट्रॉन, सपोज करायचं दोन इलेक्ट्रॉन वाला कधी इथे मॅग्नेटिक मटेरियल नाही राहत, इथे सपोज करा की दोन आहे, मी काय करतो की इथे काय करतो, एक क्लॉकवाइज आहे आणि जो आहे एक अँटी क्लॉकवाइज आहे. मला एक सांगा, नेट करंट किती झाला, झिरो झाला. नेट करंट किती झाला, झिरो झाला. आता काय केलं तुम्ही, काय केलं, एक असा मॅग्नेट ठेवला. मॅग्नेट ठेवला तर यांनी काय केलं, यांनी फोर्स केलं की सगळेच्या सगळे एकाच डायरेक्शनने फिरले पाहिजे. सगळेचे सगळे काय फिरले पाहिजे, एकाच डायरेक्शनने फिरले पाहिजे. एकाच डायरेक्शनने म्हणजे हे सगळे एकाच डायरेक्शनने आले पाहिजे. हे जेव्हा एका डायरेक्शनने येणार तेव्हा काय होणार, हा काय होणार, मॅग्नेटाइज होणार. इथे जी प्रोसेस होणार त्याला म्हणतो आपण मॅग्नेटायझेशन. मॅग्नेटायझेशन काय राहते, हे राहते डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे एखाद्या जे आहे सॉलिड मध्ये किती डायपोलची मोमेंट होत आहे पर युनिट व्हॉल्यूम, त्याला म्हणू आपण मॅग्नेटायझेशन. त्याला काय म्हणू आपण या ठिकाणी म्हणू, त्याला म्हणू मॅग्नेटायझेशन. आणि हा जो आहे मॅग्नेटायझेशन बघून घ्या, डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. आता याला एक थोडंसं वेगळ्या वेगळी पण डिफाइन करू. इथे बघू की मॅग्नेटायझेशन नक्की कसं झालं, काय झालं पहा. मॅग्नेटिक फील्ड रिडिस्ट्रीब्यूट झाली. मॅग्नेटिक फील्ड काय झाली, रिडिस्ट्रीब्यूट झाली. जर रिडिस्ट्रीब्यूट झाली तर आता बघा टोटल मॅग्नेटिक फील्ड पहा कोणाची बनली. इथे मी आउटपुटच घेतोय, दोघांचे आउटपुट ऍड करेन की पहिलेचा किती होता, पहिलेचा आता B0 आणि हा काय झाला, हा झाला B सॉलिड. हा काय झाला, B सॉलिड झाला. आता बघा हे इथे काय आहे, याच्यामध्ये पहिले याची होती, मग याची होती, आता या दोघांची आली. ही कशामध्ये आली, याच्या आजूबाजूला सराउंडिंग आहे, एअर आहे. मी काय करतो, B ला पाहतो, B काय येणार आहे, B येणार आहे तुमचा μ0 μr इनटू काय h. हे पाहिले आपण, B μ/h. B इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू h राहते. आणि आपण परमिएबिलिटी मध्ये इथे पाहिलं होतं की μ0 μr इनटू h. आता मग B0 काय, B0 ची इनिशियल आहे, मी म्हटलं आत्माने घेतला, तर इथे काय घेतलेला μ0 इनटू h. इंटेन्सिटी तर याची होती ना. इंटेन्सिटी प्रोव्हाइड करणारा कोण आहे, इंटेन्सिटी प्रोव्हाइड करणारा हाच होता. याच्याजवळ पहिले काही होतं का, याच्याजवळ पहिले काहीच नव्हतं. सगळं काही दिलं कोणी, यांनी दिलं कोणी, यांनी. म्हणून आपण इथे पण h घेतला बरं. इथे पण काय घेतला, h घेतला, इथे μr घेतला, इथे बघा μ0 इनटू h. आता B सॉलिड, मला एक सांगा, B सॉलिड जर मला बघायचं आहे, इथे तर मॅग्नेटायझेशन झालं. तुम्हाला माहिती आहे का किती झालं, हे झालं जेवढे डायपोल मोमेंट झाले पर युनिट व्हॉल्यूम तेवढं. डायपोल मोमेंटचं युनिट काय आहे, डायपोल मोमेंटचं युनिट मला सांगा, इथे काय होतं, m इनटू d. हे काय होतं, वेबर मल्टिप्लाय बाय मीटर डिवाइडेड बाय मीटर क्यूब. ठीक आहे, डिवाइडेड बाय काय होतं, मीटर क्यूब. पण आपण हे तर पाहिलं होतं, हे वेबर मीटर जे आहे हे युनिट कशासाठी पाहिलं होतं, हे पाहिलं होतं परमनंट मॅग्नेट साठी. मी जर इथे दुसरेच एक युनिट जर घेतला तर दुसरं युनिट पहा, प्रॅक्टिकल युनिट I इनटू a. आपण पाहिलं होतं डायपोल मोमेंट काय राहते, I इनटू a. आणि I इनटू a जर पाहत असेल तर हे किती येणार आहे, हे येणार आहे एम्पियर मीटर स्क्वेअर डिवाइडेड बाय मीटर क्यूब. हे झालं कॅन्सल. हे येणार आहे एम्पियर पर मीटर. जर तुम्ही याला बघत असाल, इट इज सिमिलर टू दिस एम्पियर टर्न पर मीटर. एम्पियर टर्न पर मीटर म्हणजे एम्पियर पर मीटर तर राहते, टर्न हॅज नो युनिट. 300 टर्न आहे, याच्यात कोणती युनिट आहे, इथे फक्त क्वांटिटी आहे की हे नंबर ऑफ टर्न समोर आले, नंबर समोर आला फक्त. ते हे काय आहे, याचं युनिट आहे कशाचं, इंटेन्सिटीचं युनिट आहे. तर मी असं म्हणतो मॅग्नेटायझेशन हॅज अ युनिट ऑफ इंटेन्सिटी.
मॅग्नेटायझेशन हॅज अ युनिट ऑफ इंटेन्सिटी. तर इंटेन्सिटीचं युनिट आहे तर मी याला घेतो μ0 * m. इथे मॅग्नेटायझेशन झालं होतं म्हणून इथे काय म्हणतो μ0 * काय म्हणतो m म्हणतो. याला ना सॉल्व करतो तर बघा काय μ0 कॅन्सल झाला v/m = काय करतो m या टाइमला इकडे नेतो. हा काय होणार आहे हे होणार आहे μr - 1 काय h. पहा काय झालं μr - 1 काय h झालाय. पहा काय पहा मी काय म्हटलं होतं इथे सगळंच्या सगळं कसं काय प्रूव्ह झालं. मी म्हटलं इथे मॅग्नेटायझेशन हॅज अ युनिट ऑफ इंटेन्सिटी. इथे बा इथून दिसू राहिलं इथून दिसू राहिलं m = μr - 1. m = μr - 1 काय आला h आला. μr चे युनिट काय आहे μr चे युनिट आहे μr हॅज नो युनिट. रिलेटिव्ह परमिएबिलिटी हॅज नो युनिट. इट इज ओनली अ नंबर. इट इज ओनली अ नंबर. हा काय तुमचा नंबर आहे. मला सांगा सबट्रॅक्ट केल्याने काय मिळणार नंबरच मिळणार आहे. तर हे काय मिळालं तुम्हाला काय दिसते आहे मॅग्नेटायझेशन m = μr - 1 काय मिळाला तुम्हाला काय मिळाला h. काय मिळाला तुम्हाला काय मिळाला h मिळाला. आता बघा याला आणखीन एका वेनी डिफाइन करता येते. जर मी पाहत असेल मॅग्नेटायझेशन जर बघत असेल तर मॅग्नेटायझेशनला आणखीन एका वेनी जे आहे डिफाइन करता येते. तो काय आहे ते आहे m = n * μm. पहा याला डिफाइन करता येते. ही एवढी इम्पॉर्टंट नाही आहे डेफिनेशन. फक्त इथे लक्षात घ्या हे काय आहे जर n * काय μm हे काय n आहे तुमचा n आहे. या ठिकाणी नंबर ऑफ मॅग्नेटिक डायपोल्स पर युनिट व्हॉल्यूम. इथे काय आहे नंबर ऑफ मॅग्नेटिक डायपोल्स. हे काय आहे नंबर ऑफ मॅग्नेटिक डायपोल्स पर युनिट व्हॉल्यूम. हे काय आहे मॅग्नेटिक डायपोल्स पर युनिट व्हॉल्यूम. तुम्ही काय केलं या ठिकाणी डिफाइन केलं मॅग्नेटायझेशनला डिफाइन करण्यासाठी सिंपलसा लक्षात ठेवायचं. नेहमी कसं लक्षात ठेवायचं की इथे काय आहे मॅग्नेटायझेशन काय आहे डायपोल मोमेंट. डायपोलची मोमेंट तुम्हाला पाहायला मिळते पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे काय किती डायपोल ओरिएंट होणार त्याला म्हणे मी डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. जर याच्यात जर एवढे जर पहा जर याच्यामध्ये मी जर असं क्वांटिटेटिव्हली जर बघत असेल याच्यामध्ये मी म्हटलं 1000 डायपोल्स आहेत जे रँडमली ओरिएंट होते तिथे दाखवले होते. ठीक आहे 1000 डायपोल्स आहे. मी म्हटलं 1000 पैकी 10 डायपोल ओरिएंट झाले. 1000 पैकी किती झाले 10 झाले. 10 डायपोल ओरिएंट झाले तर मॅग्नेटायझेशन काय होणार आहे कमी होणार ना. कारण डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम किती झाली कमी झाली. डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम काय झाली या ठिकाणी काय झाली कमी झाली. एका वेगळी जर याला बघायचं असेल तर या वेगळी बघू शकता. हा काय n2s दाखवतो ना आपण सॉरी s2n दाखवतो आपण एरो दाखवतो. हे काय आहे डायपोल मोमेंट. मला एक सांगा हा काय करू राहिला हा फोर्स अप्लाय करू राहिला कशावर हे बघा हा फोर्स अप्लाय करू राहिला याच्यावर. मला एक सांगा या डायरेक्शनचा फोर्स अप्लाय केला तर मोमेंट पण याच डायरेक्शनची होणार ना. फोर्स ज्या डायरेक्शनचा त्याच डायरेक्शनची काय मोमेंट फोर्स हा इंटेन्सिटी मॅग्नेटायझिंग फोर्स. मला एक सांगा फोर्स इज काय झालं स्केलर आहे की वेक्टर आहे. फोर्स इज अ स्केलर क्वांटिटी और वेक्टर क्वांटिटी. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी सरळ दिसते त्याचा डायरेक्शन या डायरेक्शनने देतोय ना. जर इकडे ठेवलं असतं और या ठिकाणी एक मॅग्नेट घेतलं असतं त्याला उलट ठेवलं असतं तर हे जर असं झालं असतं फोर्स त्याचा निकडला फोर्स आला असता फोर्स नेट मॅग्नेटायझेशन काय झालं असतं कमी झालं असतं. पण आता काय देतो मी जर या डायरेक्शनचा फोर्स देतोय तर मोमेंट काय होणार आहे याच डायरेक्शनची होणार आहे. डायपोलची जी ओरिएंटेशन आहे ती पण काय होणार आहे याच डायरेक्शनची होणार आहे. ओरिएंटेशन काय आहे याच डायरेक्शनची. याला आपण म्हणतो मॅग्नेटायझेशन. याला काय म्हणतो मॅग्नेटायझेशन. मॅग्नेटायझेशन काय आहे किती डायपोल्स तुमचे ओरिएंट झाले किती डायपोल्स तुमचे ओरिएंट झाले इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फील्ड. ठीक आहे अप्लाइड फील्डची डायरेक्शन आहे. हे काय दिले याची मॅग्नेटिक फील्ड होती ना ही काय आहे अप्लाइड फील्डची डायरेक्शन आहे. अप्लाइड फील्डची डायरेक्शन आहे त्याच डायरेक्शनने काय होत आहे ओरिएंटेशन होत आहे. त्याला म्हणतो आपण मॅग्नेटायझेशन.
आता इथे एक आणखीन एक टर्म येते मॅग्नेटायझेशन सोबत, एक आणखीन एक टर्म येत असते. ती टर्म पहा काय आहे. ती टर्म आहे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. ही आहे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. मी दिली तो जे आहे फोर्थ पॅरामीटर, ज्याच्या बेसिसवर आपण काय करतो हे करतो. हे आहे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. ठीक आहे, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. आता बघा मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी जनरली शो करतो आपण साय एम नी. याला शो करतो आपण साय एम नी. आता बघा हे काय, आता याला डिफाइन का कसा करतो. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीला डिफाइन करतो B is with which material can be magnetized. Material can be magnetized. और याला जर सिंपल वे म्हटलं ससेप्टिबिलिटी सांगते की कोणत्या वेनी, which way, ठीक आहे, कोणत्या वेनी तुमचा मटेरियल काय होत आहे मॅग्नेटाइज होत आहे. म्हणजे बा हे जे एक्झाम्पल घेतलं आपण, हे जर एक्झाम्पल घेतला, हा घेतला S, हा घेतला M. ठीक आहे, फोर्स कोणत्या डायरेक्शनचा, या डायरेक्शनचा. मी आता इथे काय ठेवतो, या ठिकाणी एक सॉलिड ठेवतो. मला एक सांगा फोर्स या डायरेक्शनचा आहे, तो पुश असू दे की पुल असू दे. हा कोणता पुल झाला, ओरिएंटेशन काय येणार, या डायरेक्शनचं येणार. शेवटी इथे काय बने, N पोल बने, इथे काय बने, S पोल बने. ज्या डायरेक्शनची फील्ड दिली त्याच डायरेक्शनचा काय झाला, या ठिकाणी काय झाला, ज्या डायरेक्शनची फील्ड त्याच डायरेक्शनचा काय झाला, इथे डायपोलचं काय झालं, ओरिएंटेशन झालं. त्याच डायरेक्शनचं काय झालं, मॅग्नेटायझेशन झालं. हा फक्त सांगतो कोणत्या वेनी मॅग्नेटायझेशन होत आहे. या ठिकाणी ज्या डायरेक्शन सांगतो, इथे काय आहे, ज्या डायरेक्शनचे फील्ड आहे त्याच डायरेक्शनचं काय झालं, मॅग्नेटायझेशन झालंय. आता हे जे आहे हे कसं मॅग्नेटायझेशन झालं. मॅग्नेटायझेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी. जेवढी इंटेन्सिटी देणार, जेवढी इंटेन्सिटी देणार, इंटेन्सिटीला पुन्हा डिफाइन करतो. पुन्हा व्हिडिओ पहा इंटेन्सिटीचा. इंटेन्सिटी काय म्हणते, इंटेन्सिटी म्हटलं, मी म्हटलं तर इंटेन्सिटी घ्यायला घेतला आहे डंबेल्स उचलता. मी म्हटलं की याच्यावर किती फोर्स अप्लाय करू शकतो, हा याच्यावर किती फोर्स अप्लाय करू शकते, याच्यातल्या किती डायपोल्सला ओरिएंट करू शकते, ही याची इंटेन्सिटी झाली ना. ही काय झाली, याची इंटेन्सिटी झाली. जर मी याला इथे ठेवलं, असं ठेवलं, मला एक सांगा मॅग्नेट आहे इथे, हे काय याच्यामध्ये अट्रॅक्शन येणार आहे का कधी, एवढा दूर जर ठेवलं तर अट्रॅक्शन येणार आहे का, नाही. का बरं, कारण याच्याजवळ तेवढी इंटेन्सिटी नाही, याच्याजवळ तेवढी ताकदच नाही, क्षमताच नाहीये, याच्याजवळ तेवढी तीव्रताच नाहीये की हा याला एवढ्या दुरून अट्रॅक्ट करू शकेल. का बरं, कारण हा एवढ्या दुरून याच्यातले ना डायपोल्स ओरिएंट नाही करू शकत. हा ना याच्यातले एवढ्या दुरून डायपोल्स ओरिएंट नाही करू शकत. जोपर्यंत डायपोल्स ओरिएंट नाही होणार, डायपोल मुवमेंट नाही येणार, तोपर्यंत मॅग्नेटायझेशन येणार नाही. मॅग्नेटायझेशन नाही आलं तर ससेप्टिबिलिटी येणार नाही. कळतंय, जेवढी इंटेन्सिटी, हा इंटेन्सिटी मी इथे आणतो. आता सांगा काय झालं, इंटेन्सिटी इथे आता एवढं जवळ ठेवले तर काय होणार, ओरिएंटेशन होणार आहे. आता काय इझिली ओरिएंट होणार, हा काय होणार, अट्रॅक्ट होऊन जाणार. हा काय होऊन जाणार आहे, या ठिकाणी काय होऊन जाणार आहे, अट्रॅक्ट होऊन जाणार आहे. तर या ठिकाणी जेवढी इंटेन्सिटी तेवढं मॅग्नेटायझेशन, जेवढी इंटेन्सिटी तेवढं काय मॅग्नेटायझेशन. तर मी याला म्हणतो मॅग्नेटायझेशन M = psi m into काय h, psi m into काय h. आताच काही रिलेशन पाहिला बघ आपण, काय पाहिलं, M = काय पाहिलं, μr - 1 into h. आणि इथे काय झालं, psi m into h. दोघांना जर कंपेअर केलं तर मला दिसून आलं μr - 1 काय राहते, psi m. μr - 1 काय राहते, psi m राहते. रिलेशन्स लक्षात घ्यायची आहे, रिलेशन लक्षात घ्यायचे आहे, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, इथे काय झालं, μr - 1 काय झाला, इथे psi m झाला. म्हणजे psi m आणि μr मध्ये पण रिलेशन आलाय रिलेशन. आता बघा काय मॅग्नेटायझेशनने फक्त काय सांगितलं की हा कोणत्या वेनी होते, कोणत्या वेनी होते. हा काही याला जे आहे एम्प्लिफाय वगैरे काही करत नाहीये. इथे हा जो आहे ही जी राहते ही डायमेन्शनलेस क्वांटिटी.
हे काय आहे, डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. सोबत हे जे आहे हे इट मे बी, हे जे आहे पॉझिटिव्ह पण असू शकते और निगेटिव्ह पण असू शकते. जी ससेप्टेबिलिटी आहे, शायद काय तुमची ससेप्टेबिलिटी आहे. ससेप्टेबिलिटी दरवेळेस असं होणार आहे का की या डायरेक्शनचा फोर्स दिला तर या डायरेक्शनने ओरिएंटेशन होणार, दुसऱ्या डायरेक्शनने पण होऊ शकते. काही मटेरियल मध्ये तसंही पॉसिबल आहे. जर तसं जर पॉसिबल आहे तर या ठिकाणी काय आहे, डायमेन्शनलेस मध्ये सोबत मतलब पॉझिटिव्ह और निगेटिव्ह दोन्हीही पॉसिबल आहे. आता हे जे आहे या सगळ्या गोष्टी, ही जी ससेप्टेबिलिटी आहे ही जी आहे या ठिकाणी इथे लिहितो डिपेंड्स ऑन टेम्परेचर. ही ससेप्टेबिलिटी टेम्परेचरवर ही डिपेंड करते. आता बघा टेम्परेचरवर कशी डिपेंड करते. ठीक आहे, चलो टेम्परेचरवर पाहायचं आहे. मला सांगा, मी आयरन घेतो. आयरन काय आहे, मेटल. मेटलच्या प्रॉपर्टीज काय आहे, मेटल इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड गुड कंडक्टर ऑफ हीट. दोन्हीचे गुड कंडक्टर राहतात नाही, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड गुड कंडक्टर ऑफ हीट. मला एक सांगा, जर मी याला, हा मॅग्नेट आहे, हा मॅग्नेट आहे, इथे हा मॅग्नेट आहे, हा मॅग्नेट घेतला, इथला हा मॅग्नेट आहे, इथे घेतला. मला एक सांगा, मॅग्नेट घेतला, मी याला हीट प्रोव्हाइड केली. हीट प्रोव्हाइड केल्यावर काय होते, याच्या आतमधले ॲटम्स काय करतात, व्हायब्रेट करतात. ॲटम जर व्हायब्रेट करेल तर तुमचे डायपोल काय करणार आहे, याच्या आतमधले काय करणार आहे, व्हायब्रेट करणार आहे. ॲटम काय करेल, इथे लूज करेल ॲटम पेक्षा, और हा मॅग्नेट काय करेल, मॅग्नेट काय करेल, लूज करेल त्याचा मॅग्नेटिझम. मॅग्नेट काय करेल, लूज करेल त्याचा मॅग्नेटिझम. मॅग्नेट त्याचा मॅग्नेटिझम हीट प्रोव्हाइड केल्याने पण काय करू शकते, लूज करू शकते. हीट जर प्रोव्हाइड केली तर हीट प्रोव्हाइड केल्याने मॅग्नेटिझम काय करते, लूज करते. तुम्हाला म्हणजे याला जर हीट प्रोव्हाइड करा तर हे जे आहे हा कोणता आहे तुमचा, जर मी आयरनचा म्हटला, आयरनचा जर म्हटला, जर तुम्हाला असं हे जर आठवत असेल, जर तुम्हाला जर वर्ड सोबत रिलेट करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे का, आयरनचा एक ओव्हर असते, त्याचं नाव आहे मॅग्नेटाइट. त्याचं नाव आहे मॅग्नेटाइट, त्या ओव्हरचं नाव आहे. ओके, तुम्ही काय करता, जर इथे हे मॅग्नेट आहे म्हटलं, हा इथे मॅग्नेट बनवला, मॅग्नेट बनवला. मला एक सांगा, आहे तर याच्यात आयरनच ना, याला हीट करा, हा काय करेल, हीट कंडक्ट करेल. हीट कंडक्ट करण्यासाठी आयटम्स काय होतात, व्हायब्रेट होतात. जर आयटम जर व्हायब्रेट होणार तर आपल्या काय होतं, आपल्याला ते इलेक्ट्रॉन स्पिन मोशन पाहिजे होतं, हे पाहिजे होतं, ते जर त्यांनी लूज करून दिलं तर हे काय करणार, हा काय करणार, लूज करणार याचं मॅग्नेटिझम. हा काय करणार, लूज करणार याचं मॅग्नेटिझम. आता याच बेसिसवर हे जे आहे, हे चार पॅरामीटर्स आहे, चार पॅरामीटर्स आपल्याला अप्लाय करायचे. या चार पॅरामीटरच्या बेसिसवर आपण जे आहे या ठिकाणी कॅटेगराइज करणार आहे मॅग्नेटिक मटेरियलला. आता काय करू, आता करणार आहे कॅटेगराइज मॅग्नेटिक मटेरियलला ॲज पर दी बिहेवियर आणि ॲज पर दी अप्लिकेशन. सो आपण बघू इथे की याचा क्लासिफिकेशन कसं होते, प्रत्येकाचा बिहेवियर कसा आहे, कोणता जो आहे इथे मी म्हणतो आहे कोणता मॅग्नेटिक मटेरियल जनरली आपण यूज करतो या सगळ्या गोष्टी. आतापर्यंत आपण पाहिलं मॅग्नेटिक पॅरामीटर्स पाहिले, ज्या पॅरामीटरच्या बेसिसवर आपण काय करणार होतो, आपण करणार होतो इथे एक क्लासिफिकेशन तुमच्या मॅग्नेटिक मटेरियलचे. आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये जेव्हाही तुम्ही मॅग्नेटिक मटेरियलचं क्लासिफिकेशन करता तर इथे जे इम्पॉर्टंट होऊन जातात ॲज पर दी ॲप्लिकेशन. आपण कुठे कोणते यूज करतो, या ठिकाणी आपण कुठे कोणते यूज करतो हे जास्त इम्पॉर्टंट होऊन जाते ॲज कम्पेअर्ड टू बिहेवियर. ॲज कम्पेअर्ड टू बिहेवियर इन जनरल जे ॲप्लिकेशन वाईज जर क्लासिफाय करत असेल तर इथे जे मॅग्नेटिक मटेरियल येतात ते का सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल, सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल आणि येतात हार्ड मॅग्नेटिक मटेरियल. हार्ड मॅग्नेटिक मटेरियल. आता बघा यांचा डिफरन्स काय, सॉफ्ट आणि हार्डचा डिफरन्स काय. सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल जनरली इथे अशा ठिकाणी यूज केले जातात जिथे तुमचा रॅपिड रिव्हर्सल ऑफ मॅग्नेटिझम होणार आहे और मॅग्नेटिक फील्ड होणार आहे. जिथे रॅपिड रिव्हर्सल होणार, रॅपिड रिव्हर्सल म्हणजे या ठिकाणी जे फॉर लो फ्रिक्वेन्सी, फॉर लो फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन साठी तुम्ही काय करता, इथे यूज करता सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल. थोडंसं करेक्ट करतो की इथे जिथे काय होणार आहे, रिव्हर्सल होणार आहे मॅग्नेटिझमचं
जे आहे कंटिन्युअस रिव्हर्सल होणार आहे अशा ठिकाणी तुम्ही काय करता यूज करता सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल आणि जे प्रिफर केले जातात लो फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशनसाठी। लो फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की जर मला इथे जर बनवायचा आहे ट्रान्सफॉर्मरचा कोर, मला काय बनवायचा आहे ट्रान्सफॉर्मरचा कोर बनवायचा। कोर नेहमी मॅग्नेटिक मटेरियलचा राहतो, जो कोर आहे तो काय राहतो नेहमी राहतो तुमच्या मॅग्नेटिक मटेरियलचा। अशा वेळेस मी यूज करेन सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल, अशा वेळेस मी यूज करेन सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल। नेक्स्ट आहे हार्ड मॅग्नेटिक मटेरियल। हे पाहे जनरली कुठे यूज करतात, हे जनरली यूज केले जातात फोकसिंग मॅग्नेट मध्ये। फोकसिंग मॅग्नेट, आता हे फोकसिंग मॅग्नेट कुठे राहतात, हे फोकसिंग मॅग्नेट राहतात सीआरओ मध्ये। सीआरओ ची जी बीम राहते त्याला फोकस करण्यासाठी तुम्ही जनरली यूज करता हार्ड मॅग्नेटिक मटेरियल, और याला यूज केला जाता जिथे आहे हाय फ्रिक्वेन्सी, जिथे आहे हाय फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन। एक आणखी जर एक ऍप्लिकेशन जर सांगायचं असेल हाय फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन, ते आहे इथे स्पीकर्स। मला एक सांगा स्पीकर मध्ये कोणती फ्रिक्वेन्सी, ऑडिओ फ्रिक्वेन्सी साठी यूज केली जाते। ऑडिओ फ्रिक्वेन्सी किती राहते, ऑडिओ फ्रिक्वेन्सी राहते 20 हर्ट्ज टू 20 किलोहर्ट्ज राहते। ही काय तुमची ऑडिओ फ्रिक्वेन्सी खूप लार्ज फ्रिक्वेन्सी साठी राहते। इथे बघा सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल लो फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर कोर किती एक फ्रिक्वेन्सी साठी 50 हर्ट्ज साठी केला ते 50 हर्ट्ज साठी। तर या ठिकाणी अकॉर्डिंग टू ऍप्लिकेशन जे आहे ते येतात तुमचे सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल आणि येतात हार्ड मॅग्नेटिक मटेरियल। आणि अकॉर्डिंग टू जर बिहेवियर जात असेल तर सगळ्यात पहिला जो येतो डायमॅग्नेटिक मटेरियल। नेक्स्ट येतो पॅरामॅग्नेटिक मटेरियल, नेक्स्ट आहे फेरोमॅग्नेटिक, नेक्स्ट या ठिकाणी फेरीमॅग्नेटिक आणि लास्ट आहे अँटीफेरो। नेक्स्ट लास्ट आहे अँटीफेरोमॅग्नेटिक मटेरियल। आता पहा डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक, फेरीमॅग्नेटिक आणि अँटीफेरोमॅग्नेटिक मटेरियल। आता यातले जनरली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये ज्यांचं सगळ्यात जास्त ऍप्लिकेशन ते आहे तुमच्या फेरोमॅग्नेटिक मटेरियलचे। त्याच्यानंतर आपण पॅरामॅग्नेटिक मटेरियल यूज करतो आणि फेरीमॅग्नेटिक मटेरियल काही ठिकाणी यूज करतो। या ठिकाणी एक स्पेसिफिक मेन्शन करतो की अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल या सगळ्यांच्या प्रॉपर्टी मध्ये जर पाहता हा तुमचा जो आहे हा आहे तुमचा एक्सेप्शन, हा आहे तुमचा एक्सेप्शन। याच्या ठिकाणी हा थोडा डिफरंटली बिहेव करतो। कसा बिहेव करतो हे पण बघू। यामध्ये हे जे 5 मटेरियल आहे 5 मटेरियल मध्ये आपण काय म्हटलं, जे मटेरियल मध्ये मॅग्नेटिझम वीक राहते त्यांना आपण नॉन मॅग्नेटिक मटेरियल कॅटेगरी त्यांना म्हणतो नॉन मॅग्नेटिक मटेरियल म्हणतो। तर इथे नॉन मॅग्नेटिक मटेरियल कोणते आहे, ते आहे तुमचे डायमॅग्नेटिक अँड अँटी फेरोमॅग्नेटिक। यांना या दोन मटेरियलला जनरली म्हटले जाते नॉन मॅग्नेटिक मटेरियल, कारण याच्यामध्ये जो इफेक्ट आहे मॅग्नेटिझमचा तो काय राहतो वीक राहतो। याच्यामधला जो इफेक्ट आहे तो काय राहतो खूप वीक राहतो। तर अशा कंडिशनला यांना आपण नॉन मॅग्नेटिक मटेरियल मध्ये कॅटेगराइज करतो। आता बघा जे आहे इथे कॅटेगराइज केलं आपण क्लासिफिकेशन पाहिलं, यातल्या प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज कशा आहेत, कोणता मटेरियल कुठे यूज करतात, कशाचे काय ऍप्लिकेशन्स आहे हे बघू आणि स्टार्ट करू आपण। जो फर्स्ट मटेरियल आहे अकॉर्डिंग टू बिहेवियर स्टार्ट करू तर फर्स्ट मटेरियल आपला तो आहे डायमॅग्नेटिक मटेरियल। तो आहे तुमचा डायमॅग्नेटिक मटेरियल। ओके, आता डायमॅग्नेटिक मटेरियलच्या काय प्रॉपर्टीज आहेत, ओके हे कुठले मटेरियल आहे, काय आहे, कसे आहे हे बघू। या ठिकाणी पहा मी इथे एक मटेरियल शो करतो, हा मटेरियल ओके, हा म्हटला हा काय डायमॅग्नेटिक मटेरियल। आता या मटेरियलला मला माहिती आहे कुठल्याही मटेरियलला जर मॅग्नेटाइज करायचं असेल तर मला काय करावं लागेल, मला इथे अप्लाय करावं लागेल इंटेन्सिटी। मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इज द इनपुट टू द मॅग्नेटिक फील्ड। मग अशाच काय करतो मी या ठिकाणी काय करतो इथे अप्लाय करतो इंटेन्सिटी।
फोर्स अप्लाय करतो की याचे डायपोल्स काय झाले पाहिजे, ओरिएंट झाले पाहिजे. आता पहा हा मटेरियल कसा बिहेव करतो. हा मटेरियल पहा कसा बिहेव करतो. जसं मी इथे या जे आहे इंटेन्सिटी अप्लाय करतो तर इथे पहा हे ह्याच्या सराउंडिंग मधनं निघून जातात. जे आहे या मटेरियल मधनं पास होत नाही. हे जे लाईन्स ऑफ फोर्सेस आहे यांचा पास होत नाही. हा मॅग्नेटाइज होतच नाही. आता बघा कसं मला एक सांगा, जर मॅग्नेटाइज होत नाही, जर मॅग्नेटाइज होत नाही तर इथे काय झालं, मग लाईन ऑफ फोर्सेस तर इथे जे आहे या ठिकाणी काय झालं, इथे कॅन्सल होऊन जायला पाहिजे. इथे काय झालं, कॅन्सल व्हायला पाहिजे. ते बघा इथे डायव्हर्ट झालेले. पुन्हा एकदा रिपीट करतो थोडंसं याच्याकडे बघा. हे मटेरियल कसे, मला एक सांगा, माझं काय म्हणणं आहे की मी जर फोर्स अप्लाय केला, जर एखाद्या याला मी काय करतोय, फोर्स अप्लाय करतोय. जर फोर्स अप्लाय करायचं तर डिस्प्लेसमेंट होणार. सरळ मी कोणता फोर्स अप्लाय करतोय, मॅग्नेटायझिंग फोर्स. ह्याच्यात डिस्प्लेसमेंट होऊ राहिली का, नाही होऊ राहिली. याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट होऊ राहिली का, नाही होऊ राहिली. और तुम्ही थोडंसं ऑब्झर्वेशन करेक्ट करा. इथे डिस्प्लेसमेंट होत आहे, ती कशी होत आहे हे बघा. मी काय करतोय, मी फोर्स अप्लाय करतोय. या बोर्डवर काय करतोय, फोर्स अप्लाय करतोय. मला सांगा बोर्ड मूव्ह राहिला का. जर मी एखाद्या वॉलवर काय करणार आहे, इथे जर फोर्स अप्लाय करेन तर वॉल मूव्ह होते का, नाही होत. पण तुम्ही इथे हे लक्षात नाही घेत की काय झालं, वॉल का नाही मूव्ह झाली. की वॉलने काय केलं, जेवढा फोर्स मी अप्लाय केला याला, तेवढाच फोर्स वॉलने अपोजिट डायरेक्शनने अप्लाय केला. तेवढाच फोर्स काय केला, अपोजिट डायरेक्शनने. मी काय करतोय, याच्याकडे बघा. मी काय करतोय, ही वॉल आहे, याला काय करतोय, फोर्स देतोय. मी फोर्स अप्लाय करतोय, वॉल मूव्ह होणार आहे का, नाही होणार. वॉल मूव्ह होणार आहे का, नाही होणार. रीजन काय आहे की वॉल काय करते, इक्वल अँड अपोजिट फोर्स काय करते आहे, अप्लाय करते माझ्या फोर्सच्या. म्हणून इथे नेट मोमेंट किती होत आहे, 0. म्हणून इथे नेट मोमेंट जी होते ती किती होते आहे, 0 होत आहे. नेट मोमेंट 0 साठी म्हणजे मी असं म्हणू शकतो, मी मॅग्नेटायझिंग फोर्स अप्लाय केला. पण हा काय झाला, हा मॅग्नेटाइज झाला अपोजिट डायरेक्शननी, असं मी म्हणू शकतो. की याच्यामध्ये जे मॅग्नेटायझेशन होणार आहे ते होणार आहे अपोजिट डायरेक्शनचं. आता इंटेन्सिटी दिली, मॅग्नेटायझेशन अपोजिट डायरेक्शनचं झालं. तर या ठिकाणी एक सेंटेन्स मी म्हणतो पहा काय. इथे मी म्हणतो की याची जी ससेप्टेबिलिटी राहते सायन, ही राहते स्मॉल अँड निगेटिव्ह. या ठिकाणी मी म्हणतो की याची जी ससेप्टेबिलिटी आहे ती काय राहते, स्मॉल अँड निगेटिव्ह. याचा मीनिंग काय, आपल्याला माहिती आहे मॅग्नेटायझेशन कसं होत असते, प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी होत असते. मॅग्नेटायझेशन m इज इक्वल टू काय आहे, psi m इनटू काय h. मॅग्नेटायझेशन काय आहे, psi m इनटू काय आहे, h आहे. मग अशा सिच्युएशनला मला एक सांगा, मी इंटेन्सिटी देऊ राहिलो आणि मला इफेक्ट पहा. इंटेन्सिटी देऊ राहिलो म्हणजे काय देऊ राहिलो, मी काय देऊ राहिलो, फोर्स देऊ राहिलो. मोमेंट होऊ राहिली का, नाही होऊ राहिली. जर मोमेंट होतच नाहीये, मी याचा एक मीनिंग असं म्हणू शकतो, मोमेंट याच्यासाठी ते होत आहे कारण हा काय करतोय, इक्वल अँड अपोजिट काय करतोय, हे फोर्स काय देतोय, मला देतोय इथे. म्हणजे मी इंटेन्सिटी दिली, हा इक्वल अँड अपोजिट देऊ राहिला, म्हणजे हा मॅग्नेटाइज होऊ राहिला अपोजिट डायरेक्शन. म्हणजे काय होऊ राहिला, हा काय होऊ राहिला, मॅग्नेटाइज काय होऊ राहिला, अपोजिट डायरेक्शनने काय होऊ राहिला, मॅग्नेटाइज. म्हणून मी काय इथे बस ससेप्टेबिलिटी काय स्मॉल आहे, बट काय आहे निगेटिव्ह का बरं मी म्हटलं होतं. ससेप्टेबिलिटी काय सांगते, ससेप्टेबिलिटी सांगते की हा कोणत्या वेनी और कोणत्या डायरेक्शन, पॉझिटिव्ह डायरेक्शन असेल, ज्या डायरेक्शनने फोर्स दिला त्या डायरेक्शनने मॅग्नेटाइज झाला. जर या ठिकाणी जर अपोजिट डायरेक्शनने असेल तर या ठिकाणी काय होणार आहे, अपोजिट डायरेक्शनने असेल तर काय, ससेप्टेबिलिटी स्मॉल अँड निगेटिव्ह. मॅग्नेटायझेशन काय झालं तुमचं, निगेटिव्ह झाला मॅग्नेटायझेशन निगेटिव्ह. आता इथे बघा, ससेप्टेबिलिटी जर स्मॉल अँड निगेटिव्ह झाली, आता मी जर इथे पाहत असेल μr इज इक्वल टू 1 प्लस psi m. आपण काय पाहिलं होतं, μr मायनस 1 इज इक्वल टू काय पाहिलं होतं, psi m पाहिलं होतं. μr मायनस 1 इज इक्वल टू काय पाहिलं होतं, psi m पाहिलं होतं. आता सांगा इथे काय झालं, μr इज इक्वल टू 1 प्लस psi m झाला 1 प्लस psi m. आता अशा सिच्युएशनला हा जो स्मॉल अँड निगेटिव्ह आहे, हा अप्रॉक्सिमेटली राहते -10⁻⁶ च्या जवळपास. -10⁻⁶ म्हणजे खूप कमी. म्हणजे हा काय होणार आहे, μr काय होणार आहे, μr होणार आहे लेस दॅन 1 बट नियर टू 1.
हा काय झाला लेस दॅन 1 झाला बट काय झाला बट नियर टू 1 झाला नियर टू काय झाला 1 झाला 1 च्या जवळच राहणार पण 1 पेक्षा काय राहणार कमी राहणार 1 पेक्षा काय राहणार आहे कमी राहणार आहे हा जर इफेक्ट जर तुम्हाला एक आणखीन बघायचा असेल तर या इफेक्ट साठी ना एक बेस्ट आहे इनपुट आउटपुट फॉर बघायचं इनपुट काय इंटेन्सिटी आउटपुट काय आहे डेन्सिटी मला एक सांगा जसं इनपुट देऊ तसंच काय पाहिजे आउटपुट पाहिजे जर मी असं इनपुट दिले या डायरेक्शनचा आउटपुट दिला पाहिजे या डायरेक्शन आउटपुट ठेवलेलं अपोजिट डायरेक्शनचा म्हणून मी हा खाली दाखवला मायनस दाखवला म्हणून काय दाखवला हा काय दाखवला मायनस दाखवला हा मायनस का बरं दाखवला या ठिकाणी पहा हा अपोजिट डायरेक्शन येऊन राहिला इथे आपण म्हणतो b इज इक्वल्स टू μ0 μr इनटू काय h μ0 μr इनटू काय h हा h μr काय हा खूप कमी म्हणजे तुम्ही इनपुट वाढवता आउटपुट तेवढं वाढणार आहे का नाही वाढणार इथे पहिला शो करताना मी बा याला हा जो दाखवतो हा असं दाखवतो हा इथे दाखवतो μr लेस दॅन 1 की आउटपुट इनपुट तुम्ही वाढवू राहिले इनपुट काय करायले तुम्ही काय करायले वाढवू राहिले आउटपुट निगेटिव्ह डायरेक्शननी वाढवू राहिले पण खूप जास्त वाढला का नाही खूप जास्त वाढला नाही हे काय वाढलं का खूप कमी वाढलं हे काय झालं खूप कमी वाढलं त्याचं काय एक्झाम्पल एक सांगतो हे जर नाही असं जर समजत नसेल तर एक आणखीन एक्झाम्पल घ्यायचं याचं बेस्ट एक्झाम्पल आहे मला एक सांगा मी काय घेतलं वूड इज अ ऑर्गॅनिक मटेरियल वूड इज अ ऑर्गॅनिक मटेरियल मध्ये मला एक सांगा आयटम्स असतात का ऑर्गॅनिक मटेरियलची जेव्हा गोष्ट करतो तर ऑर्गॅनिक मटेरियल मध्ये आयटम्स असतात का इलेक्ट्रॉन्स असतात का प्रोटॉन्स असतात का नाही हा कधी मॅग्नेटाइज होते का प्लास्टिक मॅग्नेटाइज होते का नाही होत प्लास्टिक कधीच मॅग्नेटाइज होत नाही रिझन काय आहे या ठिकाणी याच्यामध्ये वूड मध्ये जर तुम्ही पाहता याच्यामध्ये डायपोल राहतात अपसेट और इथे समझ सकते हो नो परमानेंट डायपोल या ठिकाणी डायपोल्स काय राहतात या ठिकाणी काय राहतात अपसेंट राहतात वूड मध्ये डायपोल नसतात ऑर्गॅनिक मटेरियल जर घेतले तुम्ही कोणतेही ऑर्गॅनिक मटेरियल घ्या ऑर्गॅनिक मटेरियल मध्ये तुम्हाला काय मिळणार या ठिकाणी मिळणार आहे टिश्यूज मिळणार आहे आणि सोबत मिळणार आहे सेल्स ते राहतात सेल राहते सेल मेम्ब्रेन राहते त्याच्यानंतर तिथे टिश्यू राहते या सगळ्या गोष्टी मिळणार आहे वूड मध्ये मग वूडला मॅग्नेटाइज करायला मॅग्नेटाइज होणार आहे का वूड और हे जर लाइन्स ऑफ फोर्सेस वगैरे जर समजत नसेल तर मी एक आणखीन एक एक्झाम्पल घेतो मी काय करतो पहा आपण हे लहान असताना केलेलं मी काय करतो हा मॅग्नेट आहे आणि इथे काय करतो यासाठी होतो पहा हे माझा हात आहे इथे काय केलं एक मॅग्नेट आहे इकडे एक मटेरियल मला एक सांगायचं लाइन्स ऑफ फोर्सेस पास होतात का इथे काय असे चिटकतात का हे हाताला नाही चिटकत याच्यातनं लाइन्स ऑफ फोर्सेस पास होऊ राहिले का नाही होतात याच्या आजूबाजूने जाणार जर तुम्ही असं आणलं थोडंसं साईडला जर आणलं इथे असं जर आणलं या ठिकाणी साईडला जर आणलं तर काय होणार आहे याच्यामध्ये पास होऊ शकतात याच्यामध्ये काय होऊ शकतात लाइन्स ऑफ फोर्सेस काय होऊ शकतात पास होऊ शकतात पण जर याला असं जर ठेवलं एका मॅग्नेटला मी असं ठेवतो एका मॅग्नेटला जे आहे मी ठेवतो असं मला एक सांगा याच्यामध्ये काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन वगैरे येणार आहे का नाही येणार का बरं कारण हातामध्ये काय आहे या ठिकाणी मला सांगा हाताची परमेबिलिटी आहे का ॲबिलिटी आहे का हाताची ॲबिलिटीच नाही आहे हे जे आहे हा ऑर्गॅनिक मटेरियल आहे ना हा ऑर्गॅनिक आहे ना याच्यात काय सेल्स आहे आणि टिश्यू आहे जर मी इथे मॅग्नेट ठेवत असेल या ठिकाणी इथे एक मॅग्नेट ठेवत आहे यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे कारण याच्यात लाइन्स ऑफ फोर्सेस पासच होत नाही या वूड जवळ ना ॲबिलिटीच नाही आहे की हा अलाउ करेल इटसेल्फ टू बी मॅग्नेटाइज याच्यात ॲबिलिटी नाही म्हणजे हा काय आहे हा काय करणार इकडला जाणार आहे याच्यातून जाऊ देणार आहे का नाही याच्यातून जाऊ देणार आहे का नाही जाऊ देणार मला एक सांगा मॅग्नेटिक फ्लक्स ऑलवेज चूज मिनिमम रिलक्टन्स पाथ फ्लक्स जर मिनिमम रिलक्टन्स पाथ और इंटेन्सिटी जर तुम्ही पाहत असेल हे कुठे जाणार याच्या साइड मध्ये गेला याच्यातून जाणार का कधी नाही पण याचा इफेक्ट जर मला पाहायचा असेल याच्यातून जात नाही म्हणजे याचा इफेक्ट काय की जेवढा मी पास करला हा तेवढा अपोजिट करून राहिला इथे एक कॅन्सलेशन होऊन राहिला म्हणून याच्या साइड मधून झाला म्हणून हा बी काय घेतला निगेटिव्ह दाखवला आणि म्यूआर काय तुमचा लेस दॅन 1 आहे बट नियर टू 1 आहे आपण पाहिलं 1 कोणासाठी राहते एअर साठी राहते 1 कोणासाठी राहते एअर साठी राहते याची ससेप्टिबिलिटी पाहिल्यावर स्मॉल एन निगेटिव्ह होती 10 raised to power -6
इथे काय -10⁻⁶. तर हे जे मटेरियल आहे जे असे बिहेव करतात या मटेरियलला आपण म्हणतो डायमॅग्नेटिक मटेरियल. यांचे जर एक्झाम्पल पाहत असेल तर याच्यासाठी ना एक जे आहे लक्षात ठेवायचं, डायमॅग्नेटिक मटेरियल हे सगळ्यात एक्सपेन्सिव्ह मटेरियल राहतात. एक्सपेन्सिव्ह मटेरियल्स जे राहतात ते सगळेचे सगळे तुमचे जे आहे बिहेवियर शो करतात, डायमॅग्नेटिक बिहेवियर. जर याचे एक्झाम्पल पाहत असेल तर याचे जे एक्झाम्पल आहे कॉपर, सेकंड गोल्ड, थर्ड बिस्मथ आणि लास्ट एक्झाम्पल आहे लास्ट आहे डायमंड. जे लास्ट एक्झाम्पल आहे ते काय आहे, डायमंड आहे. की इथे काय आहे तुम्ही पहा, जेवढेही एक्सपेन्सिव्ह मटेरियल जे आपण यूज करत नाही आपल्या जे आहे इथे जे आहे आपण जेव्हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पाहतो ज्याच्यामध्ये जे आपण यूज करत नाही ते सगळेचे सगळे मटेरियल आहे डायमॅग्नेटिक मटेरियल. आणि ते कोणते आहे, कॉपर, ठीक आहे, गोल्ड, बिस्मथ आणि कोणते डायमंड आहे. हे सगळेचे सगळे काय आहे तुमचे जे आहे डायमॅग्नेटिक मटेरियल.